अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर काही दिवसातच वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा चर्चेस आला आहे. येथे पुरातत्व विभागाकडून म्हणजेच ESI आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांच्याकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल समोर घेण्यात आला आहे. या अहवालानंतर मशीद बांधणीसाठी मंदिराच्या स्तंभांचा वापर करण्यात आला असल्याचा दावा ASIने केला आहे. आता ASIने ज्ञानवापी मंदिरामधील फोटोही जाहीर केले आहेत. पुरातत्व विभागाच्या अहवालामध्ये ज्ञानवापीमध्ये आधी हिंदू मंदिर होते असे सांगण्यात येत आहे. ज्ञानवापीच्या खांबावर हिंदू देवदेवतींचे प्रतीक चिन्ह मिळाले आहेत. ज्ञानवापीच्या खांबावर पशुपक्ष्यांची चिन्हही सापडली आहेत. त्याचबरोबर ASIने आपल्या अहवालामध्ये असा दावा केला आहे की येथील बांधकामाची पश्चिम भिंत ही पूर्णरित्या हिंदू मंदिरासारखीच आहे. ज्ञानवापी मस्जिदच्या सर्व्हेमध्ये ASIने GPR तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. GPR सर्व्हेनुसार ज्ञानवापीच्या उत्तर हॉलमध्ये एक विहीर असल्याचे दिसत आहे. सध्याचं बांधकाम करण्यासाठी हिंदू मंदिराचे खांब आणि प्लॅस्टरचा वापर करण्यात आला आहे. पुरातत्व विभागाने आपल्या अहवालामध्ये इथे एक मोठे हिंदू मंदिर होते असं स्पष्टपणे सांगितले आहे. ASIला संपूर्ण परिसरामध्ये असे तब्बल 32 पुरावे दिसून आले आहेत. त्यामधून ज्ञानवापीचं धार्मिक स्वरूप हिंदू मंदिर असल्याचे दिसत आहे. म्हणजेच हिंदू मंदिराला तोडून इथे मशीद बांधण्यात आली होती. तसेच ही मशीद बांधण्यासाठी हिंदू मंदिराच्या अवशेषांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. पुरातत्व विभागाच्या अहवालात असे सांगितले आहे की ज्ञानवापीमधील शिलालेख हे देवनागरी, कन्नड आणि तेलुगू भाषेमध्ये कोरलेले आहेत. तसेच शिलालेखावर जनार्दन, रुद्र आणि उमेश्वरा अशी नावं लिहिली आहेत. तसेच या शिलालेखावर महामुक्तिमंडप यासारखे शब्दही लिहिले आहेत. ते महत्त्वपूर्ण मानले जात आहे. तसेच इथल्या सध्याच्या बांधकामाच्या जागी मंदिर होते हे स्पष्ट ASIने सांगितले आहे. ASIने ज्ञानवापी मंदिराबद्दल 10 महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. ते म्हणजे मशिदीपूर्वी तेथे असलेल्या मंदिरात एक मोठा मध्यवर्ती हॉल आणि उत्तरेला एक छोटी रूम होती. मशिदीच्या बांधकामात मंदिराच्या खांबासह इतरही काही भागांचा फारसा बदल न करता वापर करण्यात आला आहे. 17व्या शतकात मंदिर पाडण्यात आले आणि त्याचा भाग मशिदीमध्ये समाविष्ट करण्यात आला. काही खांबावरून हिंदू धर्माशी संबंधित चिन्हे पुसण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सर्वेक्षणात 32 शिलालेख आणि दगड सापडले आहेत जे तेथे आधी हिंदू मंदिर होते याचा पुरावा देत आहेत. मशिदीची पश्चिमेकडील भिंत पूर्णपणे हिंदू मंदिराचा भाग आहे. शिलालेखावर देवनागरी, तेलुगू, कन्नड अशा भाषांचे लेख आहेत. एका शिलालेखावर जनार्दन, रुद्र आणि उमेश्वर लिहिलेले आहे आणि एका शिलालेखावर महामुक्तिमंडप असे लिहिलेले आहे. मशिदीच्या अनेक भागात मंदिराचे स्ट्रक्चर सापडले आहेत. मशिदीतील आणखी एका शिलालेखावर लिहिलेली वेळ पुसण्याचाही प्रयत्न करण्यात आलेला आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी युनिव्हर्स मंथन या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. धन्यवाद.